सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
मार्गदर्शक मनसी बाबा मार्गदर्शक मनसी बाबा हरिनाम प्रचारक मनसी बाबा हरिनाम प्रचारक मनसी बाबा भक्तहित चिंतक मनसी बाबा भक्तहित चिंतक मनसी बाबा ज्ञानदीप प्रज्वलक मनसी बाबा ज्ञानदीप प्रज्वलक मनसी बाबा ओम नमो सद्गुरु श्री मनसी बाबा ओम नमो सद्गुरु श्री मनसी बाबा ओम नमो सद्गुरु श्री मनसी बाबा सद्गुरु श्री मनसी बाबा सद्गुरु श्री मनसी बाबा भक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री गणपराय संत शिरोमणी श्री सावता महाराज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून गेले 3 दिवसापासून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेले आपल्या सर्वांचे परमार्थ पथप्रदर्शक सद्गुरु श्री बनसी बाबांच्या या पवित्र पावन संगीत चरित्र कथेचं आपण सर्वजण श्रवण करतो आहोत. अतिशय श्रद्धेनं हा सोहळा आपण बाबांच्या चरणी समर्पित करतो आहोत. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये बाबांच्या विषयी नितांत श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं मूर्त स्वरूप
या सोहळ्याच्या रूपाने प्रकट होत आहे. हे माझ्या कक्षेतलं काम नाही. बाबा सांगायचे म्हटलं तर अधिकार असावा लागतो. तेवढा अधिकार माझ्या ठिकाणी नाहीये. रामनाथ मी पहिल्या दिवशी सांगितलं की जरी माझ्या ते कक्षेतलं नसलं आणि जरी मला ते शक्य होत नसलं तरीही मी ते करणार. त्याचं कारण मी असं सांगितलं की जमत नाही असं म्हणून बसण्यापेक्षा प्रयत्न करून हरलेलं कधी चांगलं असतं. अलौकिक अशा स्वरूपाचं बाबांचं चरित्र आहे. पण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, तत्वज्ञानाच्या अंगाने जरी गेलो तरीही ते अशक्य आहे. त्याला भावना स्पर्श केला आणि त्या अंगाने जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते अशक्य आहे. त्यांचं चरित्र सांगायचं असेल तर त्याला माझ्याकडे एकच पर्याय शिल्लक आहे, लागून या पाया. बस. त्यांचं लेकरू म्हणून त्यांना शरण जाणं आणि लेकरू म्हणून त्यांना सांगणं की बाबा हा प्रयत्न मी करतोय, हे कसं करून घ्यायचंय तुम्ही बघा. हा उद्देश धारण करून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आज दुग्ध शर्यतकरा योग ज्याला आपण म्हणूया, आमचे परमादरणीय परमस्नेही आदरणीय शंकर भाऊ तनपुरे तेही आज या ठिकाणी कथेला उपस्थित आहेत. आणि शंकर भाऊंच्या आग्रहाने आपल्याला हे आज जे लाईव्ह कथा करायला मिळाली आणि बाबांची ही ठेवण नेहमी आपल्या स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तसे आमचे आपले श्रीहरी संत सेवा युट्यूब चॅनल, आमचे आदरणीय सोमनाथ भाऊ या ठिकाणी आपली ही कथा लाईव्ह करण्यासाठी आणि युट्यूबला ती पडली पाहिजे हा उद्देश अंतकरणात धारण घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या अंतकरणातला हेतू हाच आहे की आता कथा झाल्यानंतर पुन्हा कधी होईल सांगता येत नाही, म्हणून मग ती कथा सगळ्यांसाठी उपलब्ध झाली पाहिजे, सगळ्यांना ती ऐकायला मिळाली पाहिजे. सगळे इथे येणं सगळ्यांना शक्य नाही, सगळ्यांना उपलब्ध झाली पाहिजे या उद्देशानं तेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी त्यांचंही स्वागत करूया. बाबांच्या कथेचं गायन आपल्याला करायचंय. मुळात संत महात्म्यांचं चरित्र, भगवान परमात्म्याचं चरित्र हे गाणं एवढी आपल्या शक्य असलेली गोष्ट नाहीये. रंजनगाव नावाचं गाव, त्या गावामध्ये बाबांनी अवतार धारण केला. संत महात्म्यांच्या जीवनाचा विचार केला तर मी काल का परवा एक भाव बोलता बोलून गेलो होतो की अशा स्वरूपाचे जे महात्मे असतात ते योगभ्रष्ट अशा स्वरूपाचे महात्मे असतात. आपण एखादा शिलाई काम करणारा जर कोणी माणूस असेल तर मी काय बोलतो त्याच्या लक्षात येईल. एखादं कापड आपण शिवण्यासाठी घेतलं, ते कापड जर आपण शिवण्यासाठी घेतलं आणि शिवत संध्याकाळपर्यंत अर्धा शर्ट शिवून झाला, आता ते काम ठेवायचंय, बंद करायचंय, दुकानात बंद करायचंय. मग तो व्यक्ती जेवढं झालं काम तेवढं त्याला गुंडाळून बाजूला ठेवून देतो आणि दुसऱ्या कामाला दुकान बंद करून निघून जातो. पण दुसऱ्या दिवशी तेव्हा तो ते दुकान उघडतो, त्यावेळेला तो व्यक्ती ते जे गुंडाळून ठेवलेलं कापड, कारागीर गुरुजी
वेळ गुरुजींपाशी बसून कथा आम्ही श्रवण केली, गोळा केले, सगळं माहिती घेतली. आणि म्हणून या ठिकाणी केले कर्म झाले तेची भोगा. जसं केलेलं कर्म आहे ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि जशा पद्धतीनं आपलं कर्म होत असतं त्या पद्धतीनं पुढचा जन्म माणसाला भेटत असतो. मग तो कुठलाही कर्मानुसार आहे. जसे भोग ते कर्मानुसार येतील. पण त्या कर्माचा आणि आपण करत असलेल्या साधनेचा तीळ मात्रही संबंध नसतो. म्हणून मी कायम सांगत असतो, आपल्या जीवनामध्ये सुखात्मक भोग येऊ द्या किंवा आपल्या जीवनामध्ये दुःखात्मक भोग येऊ द्या, जसे येतील तसे येतील, पण साधना मात्र आपण आपल्या जीवनात कधी सोडायची. जी पारमार्थिक साधना आहे ती साधना आपण नित्य करत राहिली पाहिजे. त्या साधनेचा परिपाक असा असतो की एक दिवस आपल्याला भगवान परमात्मा त्याची सेवा दिल्याशिवाय राहत नाही. कर्म होऊ द्या, कुठलंही होऊ द्या, कर्मानुसार असू द्या. सोपं करून सांगू का, जसं कर्म आहे त्यानुसार तुम्हाला कुठल्या कुळात जन्माला घालायचं तेही कर्मानुसार आहे. मग तुम्ही एक अनुवाद सांगितला आणि तरी चालेल, लतीफ मोमीन कबीर, लतीफ मोमीन मुसलमान, कुठल्याही कुळात असू द्या, पण एक दिवस आपल्या साधनेचा परिपाक आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा पद्धतीनं साधना करत 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 हे महात्मे अवतरित होत राहतात. आणि अशाच पद्धतीचं एक जीवन, ज्यांचं नाव सद्गुरु श्री बन्सी बाबा तांबे, हे योगभ्रष्ट पुरुष आहे. आपली साधना अनेक जन्मापर्यंत करत आले आणि जन्माला आले ते कशासाठी आले? ज्ञानेश्वर ज्ञानोबारांची सेवा करण्यासाठी झाले. अवतरित झाले ते कशासाठी झाले? ज्ञानेश्वरीची सेवा करण्यासाठी झाले. मी पहिल्या दिवशी साहेब बाबा सांगितला होता की ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरी समाजापर्यंत जावी यासाठी ज्ञानोबारांनी एकनाथ महाराजांना प्रेरित केलं. ती ज्ञानेश्वरी नाथांच्या हातात दिली. आणि यदा कदाचित नाथांनीच बाबांना प्रेरित केलं असेल की जे ठिकाण जसं ज्ञानेश्वरी अंधारात होती ती प्रकाशात आणण्याचं काम नाथांनी केलं, तसं ज्ञानेश्वरी निर्माण असलेलं ठिकाण अंधारात होतं, प्रकाशात आणण्याचं काम बाबांनी केलं. योगभ्रष्ट असलेले हे महात्मे काय आपण वर्णन करणार त्यांचं? सांगा ना मला, काय सांगणार आहात आपण? आपली वाणी कुठपर्यंत पुरणार आहे? वेदांताच्या अंगाने बोलायचं झालं तर अर्थवादात्मक जरी चिंतन करायचं म्हटलं तरी ते आपण करू शकत नाही. कारण अर्थवादाचा विचार करत असताना वेदांताने 3 प्रकारचा वाद सांगितला. एक भूतार्थवाद सांगितला, गुणवाद, अनुवाद आणि भूतार्थवाद. आता गुणवादाचा विचार केला तर गुणवादामध्ये आचार्यांनी गुणवादाचा विचार सांगत असताना असा सांगितला की वस्तूमधला विरोध बघूनही त्याचं वर्णन केलं जातं, त्याला गुणवाद म्हणतात. एखादी वस्तू आहे, त्या वस्तूमध्ये विरोध जरी असेल आणि त्या विरोधाचं सुद्धा वर्णन केलं जातं. याबाबत ओम नमो सद्गुरु श्री बन्सी बाबा, 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 सद्गुरु बन्सी बाबा,
परमस्नेही परमादरणीय ज्ञानेश्वर माऊली हजारे त्यांची साहेब गोड अशी संस्था पिचडगाव या ठिकाणी आहे. वा, बापू पण आहे आता. बापू बसा, पुढे बसा, बसा बसा. वा. माऊली महाराष्ट्र ज्ञानोपार आहे यांचं सुंदर असं मंदिर खूप प्रयत्नपूर्वक आमच्या आदरणीय हजारे माऊलींनी पिचडगाव या ठिकाणी गोड मंदिर बांधलंय. सुंदर असं संस्था त्या ठिकाणी निर्माण केलंय आणि अशी माणसं आपल्याला प्राप्त झाली आहेत आपल्या परिसराला. धर्माचं कार्य करणारी ही माणसं आहे. त्यांच्या मनात आलं असतं तर चांगला बंगला त्यांनी आपलं बांधला असता, पण बंगला न बांधता सुंदर असं मंदिर त्यांनी पिचडगावला बांधलंय. त्यासोबत आमचे परमादरणीय आमचे भजनप्रेमी आदरणीय अंजय बापू कर्डिले हेही या ठिकाणी आपल्या शेतीला भेट देण्यासाठी बाबांच्या समवेतची माणसे साहेब. बाबा असताना भैरवी चाल आमच्या बापूंकडे असायची. त्यासोबत आमचे पिताश्री या ठिकाणी आहेत, आमच्या मातोश्री या ठिकाणी आहेत. गुणवाद, अणुवाद आणि भूतार्थवाद. अर्थवादाचा विचार करत असताना शंकराचार्यांनी या 3 पद्धतीचा वाद सांगितला. पैकी गुणवादाचा जर आपल्याला विचार पाहायचा असेल तर एखाद्या ठिकाणी असलेल्या वस्तूचा विरोध दाखवणं आणि विरोधात्मक गोष्ट असेल त्या ठिकाणच्या विरोधी गुणाचाही वर्णन करणं याला गुणवाद म्हणतात. सोपं करून लक्ष देण्यासाठी सांगतो. शंकराचार्यांनी याला उदाहरण देत असताना यज्ञाचं उदाहरण दिलंय. यज्ञामध्ये एक खांब उभा केलेला असतो. यज्ञ करत असताना एक खांब उभा केलेला असतो आणि त्या खांबाला आदित्य असं म्हटलं जातं. आदित्य शब्दाचा अर्थ काय होतो? सूर्य. म्हणजे सूर्याचं ते प्रतीक आहे. तो आदित्य खांब म्हणजे सूर्याचं एक प्रतीक आहे. आता त्याला जरी सूर्य असं म्हटलं गेलं असतं तरी सूर्यात आणि त्या खांबात काय साधर्म्य आहे? काय त्याच्यामध्ये काय आहे का? तो काही आहे का त्याच्यामध्ये? सूर्यप्रकाश देतो, लाकडाचा खांब प्रकाश देतोय का? नाही. सूर्यावर या जगताचे व्यवहार चालतात, त्या खांबावर जगाचे व्यवहार चालतात का? नाही चालत. तरीही त्याला सूर्य म्हटलं जातं. याला गुणवाद म्हणतात. त्याच्या ठिकाणी नसलेल्या गुणाचं ते वर्णन आहे. शंकराचार्य सांगतात याला गुणवाद म्हणतात. आणखी सोपं करतो. एखादीच पंगत गावात दिलेली असते तरी त्याला दानशूर असं म्हणावं लागतं. याला गुणवाद म्हणतात. आणखी सोपं करून सांगतो. वेदांताचा आणि त्याचा लांबूनही काही संबंध नसतो तर त्याला वेदांताचार्य म्हटलं जातं. त्याला गुणवाद म्हणतात. जो गुण नाही आहे त्याचं वर्णन त्याला गुणवाद म्हणतात. अर्थवादाचा विचार करत असताना आमच्या ठिकाणी कुठलाच गुण नाहीये. आमचं वर्णन करायचं असेल तर बापू ह ब प हे सुद्धा आम्हाला कमी पडतंय तसं. कारण ह ब प शब्दाचा अर्थ होतो हरिभक्ती परायण. परायण शब्दाचा अर्थ होतो नित्य रत असणं. जो हरिभक्तीमध्ये नित्य रत आहे त्याला म्हणतात हरिभक्ती परायण. आमच्या बाबतीत ते लागू पडत नाही तरीही आम्हाला हरिभक्तीपर्यंत म्हटलं जातं. आता मी एवढं सांगतो, त्याच्या पुढचं काही सांगत नाही. त्याच्यापुढे बरंच काही असतं. पण मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. संतांच्या बाबतीमध्ये हा गुणवाद सार्थ आहे की नाही? अरे विश्वातला कुठलाही गुण तुम्ही बंशी बाबांच्या जीवनाला लावा तो सार्थकच ठरेल.
बाबांचं वर्णन करायचं असेल अरे ज्ञानोबरांचं वर्णन पहा. मुक्त कैवल्य तेजोनी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संपलं. काय कमी आहे का? ज्ञानोबर आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्तीच आहे, ते खोटं नाहीये. ज्ञानोबरांचं केलेलं गुणवर्णन हे खोटं नाहीये. बंशी बाबांचं केलेलं गुणवर्णन कधीच खोटं होऊ शकत नाही. मी थोडस माझा बंशी बाबांच्या बाबतीतला अभिनिवेश समजा जास्त वाटत असेल तुम्हाला, माझी श्रद्धा म्हणून समजा. पण एक वाक्य सांगतो, विश्वातल्या कुठल्याही गुणांना जिवंत राहायचं असेल तर बाबांचा आश्रय घ्यावा लागतो. अशा महात्म्यांचा आश्रय त्या गुणांना घ्यावा लागतो, तेव्हा तो गुण जिवंत राहू शकतो. नाहीतर गुणांना सुद्धा जिवंत राहण्याचं माध्यम दुसरं या विश्वात नाही, संतच आहे. दैवी गुणांचा जो विचार गीतेमध्ये सांगितला, सगळा विचार पहा. दैवी जेवढे दैवी गुण भगवान परमात्म्याने सांगितले, त्या दैवी गुणांना जर जिवंत राहायचं असेल तर त्यांना संत चरित्राचाच आधार घ्यावा लागतो. शांती हा गुण सांगतो बरं का मी. शांती या गुणाला जर जिवंत राहायचं असेल तर नाथांच्या जीवनाचा आश्रय घेतल्याशिवाय ती जिवंत राहू शकत नाही. आश्रय संतांचा घ्यावा लागेल, तेव्हा त्या गुणांना जिवंत राहावं लागेल. भगवान परमात्म्याचं जीवन असेल, देवाचं काय सांगू महाराज आपल्याला. देवाचं महाराज म्हणतात या सकल गुणांना जिवंत राहायचं असेल, विश्वातले जेवढं काही मंगलमय काय असेल ते भगवंतात. त्या सगळ्या मंगलमयाचा निधी म्हणजे भगवान परमात्मा. सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, सकळ मंगल भगवान परमात्मा सकळ मंगळाचा निधी आहे. विष्णू सहस्रनामामध्ये पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम, मंगलाचाही मंगळ कोण असेल तर परमात्मा. सगळे गुण सर्व काळामध्ये संतांच्या आणि भगवंताच्या चरित्रामध्ये विलसत असतात. म्हणून गुणवादात्मक विचार संत महात्म्यांच्या जीवनाचा आपल्याला कधीही करता येत नाही.
पण तरीही आपण बाबांच्या चरित्राचा विचार करतो, ते धाडस करतो. अनेक गुणांना त्यांच्या ठिकाणी आरोपित करण्याचा प्रयत्न करतो. आपण त्यांचं जीवन चरित्र सांगल्यानंतर त्यांच्या जीवन चरित्राला काहीतरी उजाळा मिळेल हा भाव नाहीये. आपण त्यांचं चरित्र सांगितल्यानंतर आपल्या वाचेचं तप होणार आहे म्हणून ते सांगायचंय. संत बाबांचं चरित्र आपल्याला काय ऐकायचंय याचं कारण एकच आहे, फक्त त्यांच्या जीवनात काही फरक होणार नाही. त्यांचा जो अधिकार आहे ज्या तत्वावर ते आजही आहेत की ते आहेतच, त्यांचं चरित्र सांगितल्यानंतर फायदा आपला आहे. त्यांचं चरित्र श्रवण करून आपल्याला आपलं जीवन थोडस कसोटीवर घासून पाहता येतं, म्हणून ते ऐकायचंय आपल्याला. आपण साधना करत असताना बापू आहेत, गुरुजी आहेत, ही माणसं बाबांच्या सोबत राहिलेली आहेत. आणि जी लोक बाबांच्या सोबत राहिली ती कसोटीवर घासून तावून सुलाखून बाहेर पडलेली माणसं आहेत. कारण बाबाच्या सोबत राहायचं म्हणजे सोपं नाही. बाबांच्या सोबत राहायचं म्हणजे आगीशी संसार केल्यासारखा होता. आगीशी संसार कळतो ना तुम्हाला? ती धगधग की आग होती महाराज. आणि तिथं राहणं, तिथं त्यांच्या तालमीत तयार होणं सोपी गोष्ट नव्हती. म्हणून त्यांचं चरित्र आम्ही काल, वडिलांचं नाव शंकर, आईचं नाव मंजुळा. एक साधा भाव. आता काही चरित्र पाहायचं म्हटलं की त्याला थोडं भावाची जोड द्यावीच लागते, मग ते शृंगारिक होतं, थोडस आनंद येतो ऐकायला. आईचं नाव होतं मंजुळा, वडिलांचं नाव होतं शंकर. शंकर म्हणजे शिव, आणि मंजुळ हा स्वर आहे. आणि शिवाच्या आणि स्वराच्या मिलनातून बन्सी निर्माण झाली. कारण बन्शी ही स्वराशी निगडीत आहे. मी काल सांगितलं बापू की बन्सी कधीच बेसूर वाजत नाही, प्रयत्न केला तरी वाजत नाही. प्रयत्न करून स्वरात यायला ते काय कीर्तन आपलं. बन्सी बेसूर कधी वाजत नाही. आणि मग अशा मंजूळ असलेल्या आईच्या पोटी बन्सी बाबा जन्माला आले, अवतरित झाले. हळूहळू मोठे व्हायला लागले. बालपणापासून, लहान वयापासून बाबा हे परमार्थाकडे कल असलेलं स्वभाव होता बाबांचा. लहानपणापासूनच बाबांनी स्वतः त्यांच्या मुखातून आपल्या भक्तांना सांगितलेलं आहे. बाबा म्हणायचे, मी माझ्या आयुष्यात कधीच माझ्या वयाच्या मुलात बसलो नाही. मग बाबा म्हणायचे, मी प्रौढ माणसात बसायचो, वारकरी माणसात बसायचो, म्हातारे माणसात बसायचो. आणि जे वारकरी होते, जे भजन करणारी वारकरी, कथा करणारे वारकरी, दिंडी घेऊन आलं की त्यांच्यात बसायचं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, बाळाचे पाय पायण्यात दिसतात. लेकरू लहानपणीच कळतं नेमकं भविष्यात हे काय करणार आहे, लहानपणीच कळतं. म्हणून लेकराचं वय 3 वर्ष होईपर्यंत त्याला ऑब्झर्व करायचं, त्याला बघत राहायचं नेमकं हे काय करते. त्याच्या वाढण्यावर कळतं हे नेमकं लोकांना लुटणार आहे का नेमकं भजन करणार आहे. लहानपणीच कळत होते. तुम्ही बघा, ज्या मुलाच्या घरामध्ये पारमार्थिक संस्कार असतात ते लेकरू लहानपणापासूनच हरिमुखी म्हणायला सुरुवात करते. वेदांत आलाय का? वेदांत आलाय का? वा वा. लहानपणापासून ते संस्कार असतात. बाबा म्हणायचे, मी लहान होतो तेव्हापासून प्रौढ माणसात, वारकरी माणसात जाऊन बसायचे. नेवाशाला मोहिनी राजाचं मंदिर आहे. बाबा म्हणायचे, मी त्या मंदिरात जायचो, महिन्याला वारीला जायचो. तिथं रात्री जागर, हे वय बाबाचं फक्त 3 वर्षाचं आहे, चरित्रात आल्याप्रमाणे सांगतो.
मंदिरात जायचो, गावातल्या वारकऱ्यांसोबत भजनात जाऊन बसायचो, बोबड बोबड हरिपाठ म्हणायचा प्रयत्न करायचो. आणि मी काल सांगितलं की बाबा म्हणायचे श्रावण महिन्यामध्ये आमच्या रांजणगाव गावामध्ये रामायण कथा व्हायची, महाभारत कथा व्हायची, हरिविजय सांगितला जायचा. त्या कथेला मी जायचो आणि आवडीनं तिथे जाऊन बसायचो. हे संस्कार लहानपणात होत असतात. एक वाक्य सांगतो मी आपल्याला, हे धार्मिक कार्यक्रम आपण का करतो, कशासाठी करतो, आपल्याला याच्यातून काय फायदा होतो मला माहित नाही, पण ह्या कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा फायदा हा होतो की येणारी जी पिढी आहे त्या पिढीच्या कानावर भगवंताची नामस्मरण पडतं आणि येणारी पिढी ही वाईट मार्गाला न जाता ही भगवंताच्या दिशेने चालली जाते. हा सगळ्यात मोठा फायदा या कार्यक्रमाचा. नाहीतर आजकाल जर आपण विचार केला तर बाकीचं कुठलंही माध्यम आपला धर्म काय आहे हे शिकवण्याचं शिल्लक राहिलं नाही. कुठलंच माध्यम नाही साहेब. सध्या ज्ञानोबाराय काय होते, तुकोबाराय कोण होते, बन्सी बाबा कोण होते हे सांगणारं माध्यम, प्रभू रामचंद्र कोण होते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोण होते हे आमच्या येणाऱ्या पिढीला सांगण्याचं माध्यम काय शिल्लक आहे? फक्त हा धर्ममंडळ. दुसरं काय? शाळेमध्ये नाही शिकवलं जाणार, ते सोडून द्या, तुम्ही डोक्यातून काढून टाका. शाळेत धर्म कधीही शिकवला जाणार नाही. मला चांगलं आठवते, तुमच्या काळात तर काय होतं मला माहित नाही, पण मला मराठी शाळेमध्ये कविता होती. मी लहान होतो, चौथीला त्यावेळेला ललित महाराज, त्यावेळेला कविता होती मला शाळेमध्ये. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी. गुरुजी मला मोठं झाल्यावर कळालं ते नाथ महाराजांचा अभंग आहे. मला लहानपणी असं वाटायचं ही कविताच आहे, पण त्या काळात शाळेत ते शिक्षण दिलं जातं. तैसे असावे संसारी. संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे हे चौथीतच शिकवलं जातं. ही शिक्षणाची पद्धत होती. आता ती बदलली महाराज, आता नाही राहिली. आता अगदी लहानपणी शिकवलं जातं जॉनी जॉनी. आणि त्याला साखर खाल्ली असते बरं का चोरून. मग ते बाप येऊन त्याला विचारतो जॉनी जॉनी, हे म्हणते यस पप्पा. मग ते म्हणतं इटिंग शुगर, नो पप्पा. चोरून खाल्लेली असते साखर, नो पप्पा. मग ते टेलिंग लाईक्स, नो पप्पा. ओ कोणी, हा हा झाली की. म्हणजे लहानपणी शिकवलं जातं खोटं कसं बोलायचं. ही शिक्षण आहे, सध्याची पद्धती आहे. लहान वयात संस्कार, बाबा सांगतात माझ्यावर लहानपणी संस्कार. अंतःकरणाचा कल बाबा म्हणतात माझा परमार्थाकडे लहानपणापासून होता. मग हरिपाठाला जाणं, रांजणगावामध्ये दिंड्या यायच्या, त्या दिंडीमध्ये जाणं, दिंडीला वाटा लावायला जाणं, कीर्तन श्रवण करणं, हे संस्कार बाबांच्यावर झाले. आणि हळूहळू बाबा मोठे व्हायला लागले. 8 वर्षाचं बाबाचं वय झालं. माळी समाजामध्ये जन्म घेतलेला असल्या कारणानं साहजिकच घरी शेती होती, गुरंढोरं होती, पीक घरी उभं होतं. जसं सावतामारांच्या घरी उभं पीक आलेलं होतं तसं बन्सी बाबांच्याही घरी हे सगळं शेती, कांदा, मुळा,
कांदा मुळा भाजी विठा बांधवा कांदा मुळा भाजी विठा बांधवा कांदा मुळा भाजी विठा बांधवा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. बाबाही लहानपणी शेतामध्ये जायचे आणि जसं सावता मार्गाना शेतामध्ये गेल्यानंतर कांदा मुळा भाजी अवघी विठाई दिसत होती. सगळीकडे जसं विठ्ठलाचं दर्शन सावता मार्गांना होत होतं तसं बाबांनाही सगळीकडे विठ्ठलाचं दर्शन होत होतं. सगळीकडे पांडुरंगच दिसत होता. तर अंतःकरणात लहानपणापासून भगवत चिंतनाची ओढ, नामस्मरणाची ओढ, कीर्तनाची ओढ, भगवंताचा साक्षात्कार जाणून घेण्याची ओढ अंतःकरणात असल्यामुळे अगदी लहान वयापासून बाबांना सगळीकडे भगवंताचा शोध बाबा घेतो. सगळी कामं बाबांनी केली असं बाबा सांगतात. जनावर वळली, शेतामध्ये आणि करावं लागतं. मनुष्य देह प्राप्त झाला की कर्मानुसार जे जे करायला पाहिजे ते करावंच लागतं. मी आपल्याला सांगितलं प्रारब्ध कर्म आहे. प्रत्येक कर्म माणसाला कर्मानुसार करावं लागतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा विचार सांगत असताना ज्ञानोबा सांगतात कितीही सिद्ध पुरुष असू द्या तरी त्याला कर्तव्य हे करावंच लागतं. ज्ञानोबाची गोड भाषा आहे. नाही का? देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोकाला. प्राप्तार्थ जरी प्राप्त झालं, निष्कामता जरी प्राप्त झाली तरी ज्ञानोबा सांगतात कर्तव्य असे उरले लोकाला. त्याला कर्तव्य उरलेलं आहे, त्याला कर्तव्य करावंच लागतं. कर्म करावं लागतं. प्रारब्धानुसार जो देह प्राप्त झाला ते कर्म करावंच लागतं. जगद्गुरु तुकोबर आहे. एका ठिकाणी तुकोबरांचीच भाषा आहे. आम्ही इथले नाहीच आहोत, आम्ही मुळात वैकुंठातले आहोत. आम्ही आम्ही वैकुंठातले आहोत ही भाषा तुकोबारांची ऐकली आहे. देश वेशनो हे माझा सहज फिरत आलो ही भाषा तुकोबारांची ऐकली आहे. तुकोबारांचा हा देशही माझा नाही, हा वेशही माझा नाही, मी सहज फिरत आलोय ही भाषा तुकोबारांची ऐकली नाही. मग हा देशही जर त्यांचा नसेल, ते जर वैकुंठातले असतील तर तेच तुकोबा एका ठिकाणी भाषा वापरत असताना असं सांगतात, याती शूद्र वैश्य केला व्यवसाव आधी तो हा देव पुढ पूज्य. याती शूद्र मी व्यवसाय केला,
माझी या ही भाषा तू का, याचं कारण आहे कर्तव्य असे उरले लोकाला. कर्तव्य शिल्लक आहे. जरी वैकुंठातून तुम्ही इथं आले तरी जे कर्मामध्ये कर्तव्य शिल्लक आहे ते करावं लागतं. आणि अशा कर्तव्य करणाऱ्या लोकांना ज्ञानोपाध्याय म्हणतात, समाजातली माणसं अशा दैवी असलेल्या पुरुषांना कर्म जोडतात. ज्ञानोपाध्याय ती लोक मूर्ख आहेत. सद्गुरु श्री बन्सी बाबा हे या ठिकाणी जरी आपल्याला कर्म करताना दिसत असले तरी आपण त्यांना पुरुष म्हणण्याचं धाडस करायचं नाही. आपण त्यांना कुठेतरी एक रांजणगावमध्ये मुलगा जन्माला आला आणि त्यांना आपल्यासारखं कर्तव्य केलं असं म्हणण्याचं धाडस करत नाही. असं जर कुणी म्हणत असेल तर ज्ञानोबांचा तो मूर्ख माणूस आहे. ज्ञानोबांची भाषा ज्ञानोबांतात मुक्ताचे देह कैसे हाले चाले संस्कार वसे तयाते लोक पिसे करता म्हणती. झोपलेले कळतं ना मी काय बोलतो. नाहीतर आमचं चालायचं असं तुम्ही म्हणायचे काय बाबा आणलाय. मुक्ताचे देह तैसे संस्कार वशी हाले चाले. संस्कार वशात हलतात ते. संस्कार वशात ते आपल्याशी बोलताना दिसतात. संस्कार शिल्लक आहेत म्हणून ते रांजणगावात आपल्याला जनावर चारताना दिसतात. संस्कार शिल्लक आहेत म्हणून ते आपल्याला ज्ञानेश्वरी बांधताना दिसतात, मंदिर बांधताना दिसतात. संस्कार शिल्लक आहेत म्हणून ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झालेले दिसतात. पण मुक्ताचे देह पैसे हाले चाले संस्कार तयाते काही शिल्लक नाही. काही शिल्लक नाही. संस्कार वशात ते कर्म करतायत. आणखी गोवी देतो. ज्ञानोबांचं त्यांचं हे वागणं म्हणजे आपल्याला झालेला भास आहे. भास कळतो का? भास होतो नाही का आपल्याला, अचानकपणे झालेला भास असतो. तसा ज्ञानोबाराय म्हणतात त्यांचं वागणं बोलणं त्यांचं प्रपंच करणं हा आपल्याला झालेला भास आहे. पूर्वी सगळ्यांच्या पाठ आहे. ते चालती ज्ञानाचे बिंब जयाचे अवयव सुखाचे कोंब एर माणूस पण ते भांब लौकिक भागू. भांब शब्दाचा अर्थ होतो भास. त्यांचं मनुष्यपण, त्यांचं चालणं, त्यांचं प्रपंच करणं हा भास आहे, लौकिकातला एक भास आहे. पण एरवी ते ज्ञानाचे बिंब. चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब असतं. ते प्रपंच ते आपल्यात वागतात, आपल्याशी बोलतात, आपल्या समोर कीर्तन करतात. काय नाहीये. संस्कार शिल्लक आहेत म्हणून चालू दिसेल. पण ते त्याच्यासाठी आलेले नसतात. ते आपल्याला तसं वागताना दाखवतात. पण आले कशासाठी असतात? ज्ञानेश्वरी मंदिर बांधण्यासाठी आलेले असतात. ते आपल्याला प्रपंच करताना, प्रपंचामध्ये वावरताना, व्यवहार करताना दिसतात. पण मूळ त्यांच्या येण्याचा हेतू हा असतो की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरी बद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हा उद्देश त्यांच्या येण्या पाठीमागचा असतो. विचारसागरामध्ये दोन प्रक्रिया आलेल्या आहेत. तुम्ही झोपायचं नाही, मी एकदम सोपं करणार. विचारसागर म्हटलं की डोकलं चालवते. दोन प्रकारच्या शक्ती सोबत येतानाच जीव जन्माला येतानाच घेऊन आलेला असतो. एक असते कर्तृशक्ती आणि एक असते इच्छाशक्ती. एकदम सोपं करतो, झोपणार नाही एवढं सोपं. एक असते कर्तृशक्ती आणि एक असते इच्छाशक्ती. कर्तृशक्ती काय? आपण चालतो, बोलतो, झोपतो, उठतो, पळतो या क्रियाच्या शक्तीच्या आधारावर करतो, त्याला म्हणतात कर्तृशक्ती. आणि इच्छाशक्ती कशाला म्हणतात? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, इकडलं 5 एकराचा तुकडा पाहिजे, एक तळ झाला नाही आता दुसरा तळ पाहिजे, इदम यस्यात इदम यस्यात, याला म्हणतात इच्छाशक्ती. या दोनही प्रकारच्या शक्ती जन्माला येताना जीव सोबत घेऊन आलेला असतो. फरक काय माहितीये का माऊली महाराज? एक प्रकार असा आहे की त्याच्या इच्छाशक्ती ही संपलेल्या असतात आणि कर्तृशक्ती संपलेली असते. एक वर्ग असा आहे त्याची कर्तृशक्ती शिल्लक असते पण इच्छाशक्ती संपलेली असते. या समाजातला एक वर्ग असा आहे त्याची कर्तृशक्ती संपते पण इच्छाशक्ती शिल्लक राहते. आणि एक वर्ग असा आहे त्याची कर्तृशक्ती ही शिल्लक राहते आणि इच्छाशक्ती शिल्लक राहते. थोडे भाव त्यातला विकल्प करून पुढे निघतो.
एक वर्ग असा आहे त्याची कर्तृशक्ती संपून गेलेली असते आणि इच्छाशक्ती संपून गेलेली असते. म्हणजे काही करायचंही शिल्लक राहिलं नसतं आणि अंतःकरणात काही करावं ही भावना नसते. कर्तृत्वही संपलं आणि इच्छाही संपली. याला शास्त्रामध्ये जीवनमुक्त विदेहमुक्त असं म्हणतात. विदेहमुक्त विदेहमुक्त काही शिल्लक राहिलं नाही. एक वर्ग असा आहे त्याची कर्तृशक्ती शिल्लक आहे पण इच्छाशक्ती संपली. याला काय म्हणतात माहिती का? याला जीवनमुक्त म्हणतात. कर्तृशक्ती शिल्लक आहे पण इच्छाशक्ती संपली. बाबांचं जीवन या कक्षेत बसत. बाबांचं जीवन या कक्षेत बसत. कर्तृशक्ती शिल्लक आहे म्हणून आपल्यात आली. कर्तृशक्ती शिल्लक आहे म्हणून ते आपल्यात वावरले पण इच्छाशक्ती काहीच नाही. काही इच्छा आहे महाराज, काहीच इच्छा जीवनात शिल्लक नव्हती. मी कालच सांगितलं सोनवणे, मी काल भाव सांगितला की हजारो लोक त्यांना काहीही द्यायला तयार होते पण या वारकरी संप्रदायातला असा महात्मा तुम्हाला महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. आयुष्यभर या महात्म्यानं गाडी सुद्धा घेतली. आयुष्यभर बसने प्रवास केला, कुठं बैलगाडीनं प्रवास केला, वेळ आली तर पायी पायी प्रवास केला पण काहीच स्वीकारलं नाही. इच्छाशक्ती शिल्लक आहे. कुठली इच्छा आहे? एक वर्ग असा आहे त्याची कर्तृशक्ती संपते पण इच्छाशक्ती शिल्लक राहते. हे वर्ग कोण आहे माहिती का? आपण सगळे या वर्गात आहोत. आपली कर्तृशक्ती संपली. किती वेळेला संपली? अहो महाराज म्हणतात जन्मचे जन्म किती किती जन्म झाला फेरा आणि गणित सुद्धा नाही. एवढ्या वेळेला आपली कर्तृशक्ती संपून गेली पण इच्छाशक्ती. मला या मंडपात बसलेला कोणीही सांगावं की आमची इच्छा संपली म्हणून. मी फेटा बांधलेलं सगळं म्हणतो संपली साहेब. थोडस मोकळं बोलू, सोमनाथ भाऊकट करायचं. जर आमची इच्छा संपली असती कितीही जन्म झाले तरी इच्छा संपत नाही. जन्मचे जन्म गेले. अहो सोपं सांगतो, इच्छा संपणं आणि जीवदशा हे दोन शब्द एकत्रच येत नाही. जीवदशा म्हटलं की इच्छा असणार. का? कारण जन्माला येणं हेच इच्छेचं प्रतीक आहे. अरे इच्छा झाली म्हणून जन्म झाला ना. इच्छा नसती तर जन्म कसा झाला असता? इच्छा संपत नाही आणि त्याचे पुढचं का? इच्छा संपत नाहीच, संपूच शकत नाही. पण यदा कदाचित जरी एखाद्याची इच्छा संपली, संपत नाही पण जरी संपली तर ती एक इच्छा पुढच्या 10 इच्छांना जन्माला घालते मग संपते. तुम्हाला असं कसं? मी सोपं करून सांगतो आपल्याला. तशी संपत नाही. मला सांगा, शाळेत जाण्याची इच्छा निर्माण झाली, शाळेत गेल्यानंतर संपवली की नाही गुरुजी? शाळेत जाण्याची इच्छा झाली, तिथं गेलो संपवली की नाही? संपत नाही. शाळेत जाण्याची इच्छा हायस्कूलला जाण्याची इच्छेला जन्माला घालते मग संपते. हायस्कूलला जाण्याची इच्छा कॉलेजच्या इच्छेला जन्माला घालते मग संपते. कॉलेजला जाण्याची इच्छा नोकरीच्या इच्छेला जन्माला घालते मग संपते. किती सांगू आपल्याला? नोकरीची इच्छा लग्नाच्या इच्छेला जन्माला घालते मग संपते. लग्नात आता सगळं मी सांगू का? काही तुम्ही समजून घ्या. संपत नाही, इच्छा संपत नाही. ते तर इच्छा ही कुमारी झाली कामाच्या तारुण्यात. कुमारी झालेली इच्छा तरुण होत चालते महाराज. ती वृद्ध कधी होत नाही. त्याला बरेच वृद्ध होत नाही. मी पहिल्याच दिवशी सांगितलं बाबाचं चरित्र आहे आणि बाबाचं चरित्र म्हणलं की ओव्याचा पाऊसच. इच्छा संपत नाही. रामायणामध्ये 2 राक्षस येऊन गेले बघा, अहिरावण आणि महिरावण. 2 राक्षस होते, एक अहिरावण एक महिरावण. महाराज प्रभू रामचंद्रांना त्यांनी एवढं त्रस्त केलं की त्या अहिरावण महिरावणातल्या एकाला जर प्रभू रामचंद्रांनी बाण मारला आणि त्याच्यातल्या एकाला जर बाण लागला तर लागलेल्या बाणातून रक्त बाहेर पडायचं. रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्या एका थेंबापासून हजारो अहिरावण महिरावण तयार होते. पुन्हा त्याच्यात एकाला बाण मारला की थेंब खाली पडायचा, पुन्हा हजारो अहिरावण महिरावण तयार व्हायचे. खूप प्रयत्नानं संपवावं लागलं. सहजासहजी ते संपले नाही. पण सांगू का आपल्याला, रामायणातले ते अहिरावण महिरावण तेव्हा संपले पण आपल्या इच्छेच्या रूपाने आजही जिवंतच आहे. आपली इच्छा, एक इच्छा पूर्ण करायला जा
हजारो इच्छा तयार आहेत, संपत नाहीत ना. जिवंताची संपत नाही, नवल नाही, मेलेलीची सुद्धा संपत नाही. मारू तुम्ही मला मेलेल्याला पुढे इच्छा असते की मेलेला माणूस म्हणतो मला गुलाबजाम खायची, सदाशिव मेलेला माणूस म्हणतो का मला बर्फी खायची, तरी मी सांगतो मेलेल्याची इच्छा संपत नाही. कस काय? एक साधा युक्तिवाद करतो. मेलेल्या माणसाची जर इच्छा संपली असती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं कारण काय? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी ती इच्छा मेलेल्याची की जिवंताची? मेलेल्याची. संपत नाही, जीवाची इच्छा कधी संपत नाही. आणि म्हणून पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरीषीण या संसार परत परत जन्म घ्यावा लागतो. त्याचं कारण काय? त्याचं एकच कारण आहे, इच्छा. संत महात्म्यांच्या बाबतीत विचार केला, इच्छा संपून गेलेली असते पण कर्तव्य शिल्लक आहे. म्हणून हे सगळं प्रारब्धाने आपल्याला जीवन जगावं लागतं. बन्सी बाबा हे योगभ्रष्ट महात्मे आहे, योगभ्रष्ट पुरुष आहे. कर्तव्य करण्याची गरज नाही पण कर्तव्य शिल्लक आहे, संस्कार शिल्लक आहे. म्हणून हे सगळं करावं लागतंय. सगळं काम बाबा शेतात जाऊन करायचं लहानपणापासून. पण मी सांगितल्याप्रमाणे जरी प्रारब्धात असलेलं काम करत असले तरी अंतःकरणात मात्र वैराग्य हळूहळू निर्माण व्हायला लागलं. माणसाच्या एका विशिष्ट वयामध्ये त्याला योग्य मार्गदर्शन भेटणं खूप महत्वाचं असतं. आणि बाबांच्या जीवनामध्ये बाबांना दोनही बाजूने मार्गदर्शन खूप सुंदर भेटलं. माणसाचं जीवन घडायलाही वेळ लागत नाही, महाराज बिघडायला वेळ लागत नाही. त्याला मार्गदर्शन कोणाचं प्राप्त होतं हे खूप महत्वाचं आहे. बाबा शाळेत असताना बाबांना जे गुरुजी प्राप्त झाले, शाळेमध्ये गुरुजींचं जे काम असतं होऊन गेले महाराज जुन्या. आताचे मला काही बोलायचं नाही कारण मी आता मराठी शाळेत जात नाही, त्यामुळे तिथं काय चाललं मला माहित नाही. पण आमच्या जुन्या काळामध्ये, आपल्या सगळ्यांच्या जुन्या काळामध्ये जे आई करू शकत नव्हती ते गुरुजी करू शकत होते. म्हणून कुठल्या कवीने दिले मला माहित नाही पण की आवडते मज मनापासून शाळा. पुढे काय लाविते लळा जशी माऊली बाळा. आईनं एखाद्या बाळाला लळा लावावा तशी जुन्या काळातली शाळा त्या लेकराला लळा लावत होती. भारत तांबेंची कविता आहे. गुरुजी समोर बसले तेव्हा मला अडचणच नाही. एक संस्कार करण्याचं, संस्कार देण्याचं काम त्या काळामध्ये शिक्षक लोकांना लाग होता. माणूस दरारा होता शिक्षकांचा, एक आदरयुक्त भीती होती. मला चांगलं आठवत आहे, आम्हाला देशमुख गुरुजी शाळेत शिकवायला होते. गुरुजी जर रस्त्याने चालत शाळेकडे निघाले एकही मुलगा रस्त्यावर दिसत नव्हता, सगळे चिडीची बाजूला पळून जायची. भीती होती, आदरयुक्त भीती होती, कारण मारत असत द्यायची. आता काळ बदलला. आता जर पोरं अशी रस्त्याने चालली तर सगळी गुरुजीच्या पटापट लपून बसतात. पोरांना धाकच आहे महाराज. आता लय अवघड झाले, काय सांगू. बाबांच्या जीवनामध्ये लहान वयामध्ये बाबांना सोनवणे गुरुजी, त्यांच्या काळामध्ये एक सोनवणे गुरुजी होते, दुसरे भगुरकर गुरुजी होते आणि तिसरे यादव गुरुजी. अशा तीन महात्मा, एक गुरुजींचा, शिक्षकांचा बाबांना खूप सुंदर मार्गदर्शन त्या काळात झालं. हळूहळू पाचवीला बाबा गेले आणि अंतःकरणात परमार्थाचे संस्कार वाढू लागले. भगवंताच्या भक्तीची ओढ अंतःकरणात निर्माण होऊ लागली. आणि आपल्या शाळेतील श्री गुरूंना, गुरुजींच्या लक्षात आलं की हा जो बाळ आहे, हा जो बन्सी आहे, याचा परमार्थाकडे जास्त ओढ आहे. आणि मग गावातल्या काही लोकांना गुरुजींनी सांगितलं की हा मुलगा खूप छान आहे. मी सांगितलं ना, मुलाची गुण लहानपणातच कळतात.
आणि मग त्या गुरुजींनी त्यांच्याच गावामध्ये एक व्यक्तिमत्व होतं, त्यांचं नाव होतं बाबूराव कासा. यांचं बाबांना खूप मदत सुरुवातीच्या काळामध्ये झाली. अंतःकरणामध्ये परमार्थाचे संस्कार आहेत आणि मग या गावातल्या भजनी मंडळांनी आणि विशेष करून कासार गुरुजींनी या लोकांनी विचार केला की हा मुलगा चांगला होऊ शकतो, याला फक्त मार्गदर्शन चांगलं भेटलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी विनंती केली की या बाळाला आता आपण कुठेतरी परमार्थिक धडे भेटावेत, या बाळाला कुठेतरी परमार्थिक संस्कार लागावेत, शिक्षण प्राप्त व्हावं. वारकरी संप्रदायामध्ये प्रशिक्षित होणं खूप गरजेचं आहे. आता असं नाही, त्या काळातही ती गरज होती, कारण त्या काळामध्ये जास्त इकडं कुणी परमार्थाकडे ओढा जास्त नसायचा. आणि साहेब मला असं वाटतं त्या काळापेक्षा सध्या प्रशिक्षित लोकांची खूप गरज आहे. माणसं सहज म्हणताना आपलं काय नाही, आपण कोणाकडे गेलो नाही, काही नाही, आपलं तसंच आहे. मूर्ख आहेस तू, तुला कळत नाही, तुझं आयुष्य व्हायला गेलं. कारण एखाद्याच्या समोर बसणं, एखाद्याची कृपा आपल्यावर होणं, याला सुद्धा भाग्य लागतं. श्रीगुरूंनी आपल्यावर कृपा करणं, मी सांगतो आळंदीला शिक्षणासाठी असं नाही, पण कुठल्या तरी एखाद्या श्रीगुरूचा हात आपल्या डोक्यावर पडलाच पाहिजे, तरच ते जीवन धन्य आहे. ज्ञानोबांनी उगी आपल्याला सांगितलं नाही गुरु तेथे ज्ञान आणि आत्मदर्शन. गुरुशिवाय ज्ञानाची प्राप्तीच होऊ शकत नाही. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर गुरु पाहिजे आणि अंतःकरणात वैराग्यही पाहिजे, की जे वैराग्य बाबांच्या अंतःकरणात हळूहळू निर्माण व्हायला लागलो. वास्तविक पाहता बाबांच्या घरची जी परिस्थिती होती ती सामान्य परिस्थिती होती, जेमतेम परिस्थिती होती. आणि बाबांचं वय कमी असताना बाबांचे वडील वारले, वडिलांचं छत्र हरवलं गेलं. बाबांचे जे चुलते होते त्यांनाही मुलगा नव्हता, त्यांना एकच मुलगी होती. आणि बाबांचे जे लहाने बंधू होते त्यांचंही वयाच्या 22व्या वर्षामध्ये निधन झालं. म्हणजे पूर्ण परिवारामध्ये एकच व्यक्तिमत्व शिल्लक होते, म्हणजे बाबा. म्हणून संपूर्ण सगळ्यांची इच्छा होती की बाबांनी बाहेर जाऊ नये, बाबांनी विवाह करावा आणि बाबांनी प्रपंच पाहावा. पण बाबांच्या अंतःकरणामध्ये मात्र भगवत भक्तीची इच्छा, काहीतरी जीवनामध्ये करावं ही इच्छा त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे बाबांनी कुणाचाही विचार केला नाही आणि अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं. ज्ञानप्राप्ती, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, वैराग्य निर्माण झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्तीच होऊ शकत नाही. विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. नादच नाही करायचा महाराज. माळी चुंचुराचा हातात नाही धरायचं कोणी, मग पाय धरायचे असंही. विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. ज्ञान प्राप्तीसाठी वैराग्य वाचून चालत नाही. वैराग्य अंतःकरणात धारण झालं पाहिजे, निर्माण झालं पाहिजे. वैराग्य झालं पाहिजे. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळं बरं का, झोपलेले. वैराग्य निर्माण झालं पाहिजे, वैताग नाही. वैतागून घर सोडून गेलं तर त्याचा काय फायदा नाही. मी पदरचं बोलत नाही, नाथराया सांगतात. नाथ महाराज म्हणतात घरात वैताग झाला आणि घर सांडून वनात गेला, वनात काय होत नाही दुसरं. नाथ महाराज म्हणतात, नाथांची भाषा आहे, पदरची नाही. नाथ महाराज म्हणतात संसार सांडून वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. ही जागेचीच लक्षात येते. संसार सांडला, इथं वैतागा निघून गेला, वनात गेला, तिथं जाऊन काय केलं, दुसरा संसार चालू केला, बाकी काय केलं दुसरं. वैराग्य अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे आणि धगधगता वैराग्य. हे बाबा, अहो बाबांच्या अंतःकरणात लहानपणापासून वैराग्य होतच, कारण ज्यांनी बाबांना सिद्ध दशेत पाहिलं ते वैराग्य बाबांचं किती मोठं होतं. हे वैराग्य आपल्या लक्षात येतं लहानपणात किती वैराग्य असेल. आणि मग
बाबांच्या अंतःकरणामध्ये आता घरी न थांबता कुठंतरी परमार्थिक शिक्षण घ्यावं. 10 वर्षाचं वय झालं बाबांचं आणि बाबांनी माळ घातली. माळ घातल्याशिवाय खऱ्या अर्थानं परमार्थाचं लायसन भेटत नाही. माणसं म्हणतात आमची मनाचीच माळ आहे, तशी चालत नसते. आपण म्हटलं ना, नाही हो आता वय झालं, वय बरंच झालंय, आता तुम्ही 58-60 वय झालं, घाला आता माळ कवर. तेव्हा नाही महाराज, आपली मनाचीच माळ, मी खात नाही पित नाही काही करत नाही, पण आपली मनाची माळ. मनाची माळ पुढे चालत असते का? असं चालत नाही, ती मनाची नसते चालत. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, तरणा भाग्यवंत. तरुणपणातच क्रांती होत असते. तरुणपणात आमची महाराष्ट्र गावची माणसं पाहिली की मला कायम यांचा आदर्श घ्यावा वाटतो. मी बाहेर कायम सांगत असतो ना, अशी गोड टाळकरी तयार झाली त्या भागात. साहेब किरकोळ ही मुलं उभा राहिली ना, सगळी माणसं पांढऱ्याच कपड्यावर असतात. असं गोड, जसं काय देवगड मध्ये कीर्तन चालू आहे असं वाटतं. आणि गोड वारकरी चाली गातात सगळी आमची पिंपळगावची भजनी मंडळी. तरुणपणात आहे सगळं, म्हातारपणात नसतं. योग्य वयातच संस्कार झाले पाहिजे. सरकार 58 रिटायर करतंय, बरोबर आहे की नाही? 60 होतं, आता 8 सहन केलं. आपण जर एखाद्याला म्हटलं घाला मारतो, म्हणतो नाही महाराज आता खायचे पैसे दिवस आहेत आपले, बघू म्हातारं झालं. मला सांगा, सरकार जर 58 रिटायर करतं, रिटायर म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का? रिटायर म्हणजे सरकार सांगतं आता तू काय आमच्या कामाचा राहिला नाही, काम करण्याच्या लायक तू आता राहिला नाही, तू ना म्हणजे लायक राहिला नाही असं मला म्हणायचं. तू आता लायक राहिला नाही, तू आता घरी बस, तू काय आमच्या कामाचा नाही. आणि माऊली माणसं म्हणतात म्हातारपणे आम्ही माळ घालू. मला सांगा, सरकार सांगतंय 58 तू रिटायर हो, मग जिथं सरकार 58 रिटायर करतंय तिथं देव 58 ऍडमिशन द्यायला येणं झालं होईल. तसं नसतं चालत. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालाव या पाय, तव तू आपुली सुनी पाहि, तीर्थयात्री जाईल चुकू नको. सगळं सिद्ध आहे तोपर्यंत परमार्थ. वयाच्या 10व्या वर्षी बाबांनी गळ्यामध्ये माळ टाकली आणि बाबा परमार्थिक शिक्षण घेण्यासाठी सारला त्या ठिकाणी गेले. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर खरं तर घरची परिस्थिती, वडील नव्हते, आई होती. अशा परिस्थितीमध्ये अंतःकरणात वैराग्य धारण करून घरदार सोडून निघून गेले. आईचं अंतःकरण विवळीत झालं. मंजुळाई माता यांचं अंतःकरण दुःखी झालं. सारला भेटला गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप गोड एका महात्म्याचा संग बाबांना लाभला, ज्यांचं नाव होतं कोंडाजी काका. मी सांगितलं ना आपल्याला, योग्य वयामध्ये मार्गदर्शन योग्य भेटलं पाहिजे, संगत योग्य व्यक्तीची झाली पाहिजे, तिथं उद्धार आहे. आपल्या जीवनाचं उन्नयन हे होतं कुठं? योग्य संगतीमध्ये. जर चुकीचा संग प्राप्त झाला, जीवन घसरू शकतं, जीवन वाया जाऊ शकतं. तुकोबारायांनी स्पष्टपणे सांगितलं, बरं झालं तुम्ही सांगितलं. तुकोबारायांनी स्पष्टपणे सांगितलं, माणसाचं पतन होतं तेही संघाने होतं आणि माणसाचा उद्धार होतो तो सुद्धा संघाने होतो. पतन उद्धार संघाचा महिमा, यजावे अधमा संत सेवी. अधम संघाचा त्याग करावा आणि संत संघाचा माणसाने स्वीकार करावा. असा संघ त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झाला, ज्यांचं नाव होतं कोंडाजी काका. कोंडाजी काकांनी बाबांना भेटावर खूप सहकार्य केलं, खूप सहकार्य केलं. आणि बाबांच्या काकांच्या संगतीमध्ये बाबांचं प्रशिक्षण चालू झालं. की आपल्याला सांगितलं की प्रशिक्षित माणसं पाहिजे. अप्रशिक्षित माणसाचं संप्रदायात काही काम नाहीये महाराज. आणि सध्याचा काळ एवढा बदललाय की सध्या सुशिक्षित माणसं संप्रदायाकडे येत आहेत. नुसते सुशिक्षित येत नाहीयेत. थोडस जर वारकरी संप्रदाय व्यापक दृष्टीने आपण पाहिला तर परराष्ट्रातले नाही, परप्रांतातल्या लोकांना, परदेशातल्या लोकांना सुद्धा वारकरी संप्रदायाचं वेड लागले. जवळजवळ सगळ्या देशातल्या लोकांना हा संप्रदाय काय आहे, हा हिंदू धर्म काय आहे ही जाणून घेण्याची इच्छा आहे.
फक्त आपण आता तिथपर्यंत गेलो पाहिजे. आपलं काम आहे ज्ञानेश्वरी भारतात नाही, बाहेर, भारताच्या बाहेर घेऊन जाणं, गाथा भारताच्या बाहेर घेऊन जाणं हे आपलं काम आहे. म्हणून आपण सुद्धा थोडं चांगलं सुशिक्षित होऊन चांगल्या पद्धतीने हे ज्ञान ग्रहण करून मग समाजासमोर मांडलं पाहिजे. शिक्षण करून मांडलं पाहिजे, काही नाही. अहो आता बघा, कधी कधी आम्ही पाहतो काय साहेब, ते श्लोक तर कीर्तनकारांनी म्हणावे की नाही, कुंडरेन मुंद्रेन काही म्हणते तो, काय सांगा आता, लाज वाटते आपल्याला ऐकत असताना. मुंद्रे कुठं असतात काय? बरं आपल्याला हेच नाही तर म्हणू नये, आपल्याला जर तो श्लोक पाठ झाले तर म्हणायचंच नाही. काय त्याच्यामध्ये काय अडचण आहे का? नाही म्हणायचं. आमच्या पाठात एक मुलगा होता, माऊली आम्ही एकच पाठाला होतो. आमच्या पाठात एक विद्यार्थी होता. आता गीतेची संहिता बापू घ्यायची म्हटलं की अवघड आहे. गीतेचे काही श्लोक सोपे आहेत, काही श्लोक खूपच कठीण आहेत. त्या गीतेमध्ये एक श्लोक असा येतो, पश्चिम शृण्वन स्पृशन विघ्रन नष्टन गच्छन स्वपन स्वचन प्रलपन विष्णुजन गुन्हन उन्मिशन निमिशन नपी. त्याच्यामध्ये हत्वैताना तताईनहा असा एक उच्चार आहे, हत्वैताना तताईनहा. एक माझ्या पाठीमागे एक विद्यार्थी होता, तो झोपच काढायचा शक्यतो पाठात, कारण गुरुजी मधुपुरीची भाकर खायची 12 वाजता. आणि मधुपुरीची भाकर म्हणजे एका घरची भाजी नाही, 70 घरची भाजी असायची. ती सगळी एका किटलीत घेतलेली, आणि ती 70 घरची भाजी खाल्ल्यानंतर कसली पावर तयार होत असेल मला. आणि 70 घरची भाकर खाऊन मग दुपारी 3 ला पुरेकर बाबांच्या पाठाला जायचं. 70% तो झोपलेच असायचे, तंद्रीतच पाठ असायचा. आणि माझ्या पाठीमागे एक जण बसला होता, त्याने बाबांनी सांगितलं पुढं म्हणा हतवई ताना तताईना. ते म्हटलं अरे हातपाय ताणले तरी येईना. अवघड आहे मला, एवढं सोपं नाही. शिक्षण योग्य ठिकाणी शिक्षण घेतलं गेलं पाहिजे, ते आलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी बाबांकडे वैराग्य तर अगोदरच होतं, आणि त्या वैराग्याच्या स्फुल्लिंगाला वारा घालण्याचं काम काकांनी केलं. अंतःकरणात निर्माण झालेली स्थिती असते पारमार्थिक स्थिती. जर लहान लेकराच्या अंतःकरणात परमार्थाचं स्फुल्लिंग निर्माण झालं तर आपलं काम हे असतं की त्याला वारा घालायचा, त्याला मोठं करायचं, त्याला पेटवायचं, जेणेकरून त्याचा भडका निर्माण झाला पाहिजे आणि तो साधक निर्माण झाला पाहिजे. पण आपली गंमत काय माहितीये का, असं वैराग्याचं स्फुल्लिंग आपल्याकडे तयार व्हायला लागलं का आपण त्याला भिजून टाकतो. एखादा म्हटलं ना काय बंशी बाबाची किती सुंदर कथा चालू आहे, एखाद्या मुलाने ऐकलं, तो जर घरी जाऊन म्हटला ना मला पण थोडस कीर्तनकार होण्याची इच्छा आहे, किती गोड कथा चालू आहे, मलाही असं वाटतं ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं, मलाही असं वाटतं जोगमारांच्या संस्थेत जावं, मलाही असं वाटतं कीर्तन करावं. आपले माणसं म्हणतात ग घरी पड, कीर्तन कीर्तन कथा हे आपले धंदे आहेत का? स्फुल्लिंग आपण ते मोठं करत नाही, आपण त्याला विजवतो. ते मोठं केलं पाहिजे. आणि बाबांच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासू वृत्तीही निर्माण झाली आहे आणि वैराग्यही निर्माण झालंय, आणि त्याला वारा घालण्याचं काम कोंडाजी काकांनी केलं. काकांनी गोड मार्गदर्शन केलं. आणि या ठिकाणी बाबा गीतेची संहिता असेल, हरिपाठ असेल, अभंग असतील, पाठांतर करायला सुरुवात. असं वर्णन आलंय की सारला बेटवर बाबांनी गीतेचा 12वा अध्याय पाठ केला. एकदा वाचला का पाठ. तसं बाबांचा स्वभाव होता. आणि बाबांचा हा स्वभाव, बाबांचं तरबेजपण, बाबांची तीक्ष्ण वृत्ती, अभ्यास करण्याची वृत्ती ही कोंडाजी काकांनी हेरली. आणि हा हिरा महाराष्ट्रात मोठा होऊ शकतो हे कोंडाजी काकांना कळालं. आणि कोंडाजी काकांनी 1 वर्षानंतर बाबांना सांगितलं, तू आता इथं राहू नको, आळंदीला जोगमारांची शिक्षण संस्था आहे, तिथं मात्र तू शिक्षण घे. हे म्हणायला पण उदार पण लागतं, हे सांगायला पण उदार पण लागतं. नाहीतर सध्या गंमत अशी झाली, माझ्या पण माळ घातली ना, तू माझाच राहायला पाहिजे, कुठं जाऊ नकोस.
व्यापक पण पाहिजे. शिरगुरूंची जी लक्षणं विचारसागरात सांगितले त्याच्यामध्ये हे आहेच ना. अंतःकरण विशाल असलं पाहिजे शिरगुरूंचं. आणि अशा कोंडाजी काकांनी बाबांना सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि बाबांना सांगितलं की आपण आता इथं न थांबता आपण आळंदीला शिक्षण घेण्यासाठी निघा. बाबांचं वय आता 11 वर्षाचं झालं होतं. मी साल डेट्स वगैरे काही दिलेले नाही. का? कारण मला इतिहास सांगायचा नाही. तारखींचा, सालांचा, तिथींचा विचार हा इतिहासात असतो, कथेत नसतो. मला बाबांची कथा ही वारकरी ढंगाने करायची. मला त्याच्यात तारखांचा विचार, सालांचा विचार करायचाच नाहीये. बाबांना मार्गदर्शन झालं आणि बाबांना सांगितलं की आता तुम्ही आळंदीला शिक्षणासाठी जा. आळंदीला जाण्याची तयारी बाबांनी केली. पण आता आळंदीला जायचंय. बाबांना ताप आला. बेटावर होते तेव्हाच बाबांना खूप ताप चढला आणि 1 महिनाभर बाबा आळंदीला जाण्याच्या अगोदर आजारी पडले. काकांनी विचार केला इथं व्यवस्थित हा राहू शकत नाही, म्हणून काकांनी पुन्हा रांजणगावला बाबांना पाठवलं. 1.5 महिना बाबा आळंदीला जाण्याची खूप इच्छा होती, पण ताप चढला. 1.5 महिना बाबा रांजणगाव मध्ये थांबले आणि आता तब्येत बरी झाली, चांगली झाली. मग बाबा आळंदी क्षेत्रामध्ये, जे आळंदी क्षेत्र ज्ञानाचं केंद्र आहे, जे आळंद क्षेत्र ज्ञानाचं माहेरघर आहे, ज्या आळंदीमध्ये ज्ञानाचा सागर त्या आळंदी क्षेत्रामध्ये स्वानंद सुखनिवासी श्री सद्गुरु जोग महाराज यांनी 1917 साली एक कीर्तनाचं माहेरघर, कीर्तनाचं ज्ञानपीठ स्थापन केलं, जे जोग महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी उघड करून ठेवलं. जोग महाराजांची क्रांती काय सांगू का आपल्याला? महाराजांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरागत ज्ञान प्राप्ती देण्याचं काम चालायचं. जसं ज्ञानोबांच्या अगोदर परिस्थिती होती तीच परिस्थिती जोग महाराजांच्या काळामध्ये होती. ज्ञानोबांच्या अगोदर परंपरा काय होती? एक शिष्य एक गुरु, ऐसा रूढला व्यवहारू. एका गुरुने एकच शिष्य करायचा, त्या गुरुनं ते तत्वज्ञान दुसऱ्या एका शिष्याला द्यायचं. ही परंपरा होती आपल्याकडे. मी प्रमाण देतो आपल्याला त्या संदर्भात. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्षवेला, गहिनी प्रसादे, निवृत्तीनाथ दादांपर्यंत तत्वज्ञान आलं. पण ज्या वेळेला निवृत्तीनाथ दादांनी ते तत्वज्ञान पुढे दिलं ज्ञानोबरायांना, ज्ञानोबरायांनी ते तत्वज्ञान एका कोणासाठी मर्यादित ठेवलंय का? अजिबात नाही. ज्ञानोबरायांनी ते तत्वज्ञान, गुप्त असलेलं तत्वज्ञान जे एकापर्यंत होतं, एका शिष्याला एका गुरुला द्यायचं, अशी परंपरा होती. ते तत्वज्ञान ज्ञानोबरायांनी प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मा प्रगट गुह्य बोले
प्रगट केलं, ही ज्ञानोबांची सगळ्यात मोठी क्रांती आहे. ज्ञानोबा हे नुसते संत नाहीत, ज्ञानोबा हे क्रांतिकारक संत आहेत. ज्ञानोबांची क्रांती सामान्य नाही आहे महाराज. आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तरी ज्ञानोबांची क्रांती सामान्य नाही, आणि सामाजिक दृष्टीने विचार केला तरी ज्ञानोबांची क्रांती. मी थोडासा ज्ञानोबांचा याही अंगाने आपण विचार करून पहा, थोडासा प्रकाश टाकतो मी. सामाजिक दृष्टीने विचार केला, कुणीतरी मी वाचलं होतं की कुणीतरी म्हणे आता मला अध्यात्म सांगायचं नाही ज्ञानोबांचं, मला समाजवाद सांगायचा ज्ञानोबांचा. बघा सामाजिक क्रांती हे कुणी विचारही केलं नसेल या बाबतीत ज्ञानोबांचं. कोणीतरी आता सांगितलं की चूल आणि मूल याच्यात मर्यादित असलेली स्त्री एका विशिष्ट काळामध्ये समाजात घेऊन आली काही क्रांतिकारक मंडळी. पण ही क्रांती आता नाही झालेली, 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबांनी करून ठेवली. आता विचार केला, आता या आजी समोर बसलेल्या आहेत. आजी मला खरं सांगा, तुमच्या काळामध्ये पदर घेण्याची पद्धत होती की नाही हो? आजही आहे. म्हणजे आता बघा कशा टपाटपा घ्यायला लागल्या. पद्धत होती. आजही तुम्ही जर राजस्थान सारख्या ठिकाणी गेलात तर आजही पदर इथपर्यंत असतो तिथल्या महिलांचा, त्याला घुंगट म्हणतात. इथपर्यंतच असतो, पदर वर जात नाही. आताची ही परिस्थिती आहे, तर आपल्या महाराष्ट्राची 750 वर्षाची परिस्थिती काय असेल? आपल्या महाराष्ट्रातली स्त्री ही किती चूल आणि मूल याच्यात गुंतलेली असेल आपण विचार करा. ज्ञानोबांची सामाजिक क्रांती सांगतो, अशा परिस्थितीतही माझ्या ज्ञानोबांनी जनाबाई महाराजांना अभंग लिहिण्याचा अधिकार दिला. ही ज्ञानोबांची सामाजिक क्रांती. प्रत्येकाला अधिकार दिला ज्ञानोबांनी. जात असेल, पात असेल, कुणालाही सवता महाराजांनाही ज्ञानोबांनी जवळ केलंय. सगळ्यांना ज्ञानोबांनी. बरं, ज्ञानोबांची विशेषत्व हे माऊली की ज्ञानोबांनी कुणालाही शिष्य केलं नाही, ज्ञानोबांनी सगळ्यांना संत केलं. त्याला म्हणतात आपुले पदी वैसविले, कृपा कटाक्षी न्याहाळीले आपुले. ज्ञानोबांनी विचार केला असता तर ज्ञानोबांनी जनाबाई महाराजांना शिष्य करून घेतलं असतं. त्यांनी विचार केला असता नामदेवरायांना शिष्य करून घेतलं असतं. त्यांनी विचार केला असता सावता महाराजांना शिष्य करता आला असता आणि ही मंडळी शिष्यही झाली असती. पण त्यांनी शिष्य नाही केलं. जसा स्वतःचा अधिकार आहे तो अधिकार सगळ्यांना दिला. म्हणून तर ती आई आहे, म्हणून तर ते माऊली आहे. आणि अशा माऊलींच्या, अशा ज्ञानांच्या, अशा ज्ञानोबाईंच्या सानिध्यामध्ये बाबा गेले, जिथं ज्ञान ग्रहण करायचं. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला बाबांनी स्वानंद सुखदेव जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश केला. संस्थेची पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार शिक्षण घ्यावं लागतं, त्या पद्धतीनुसार संस्थेतून बाहेर पडावं लागतं. हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी आज काय आहेत. आणखी एक वैशिष्ट्य सांगतो संस्थेचं. आता हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरी ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी माहिती पाहिजे म्हणून स्वानंद सुखदेव जोग महाराज शिक्षण संस्थेला 2017 साली 100 वर्ष पूर्ण झाले. 1917 जोग महाराजांनी संस्था स्थापित केली.
2017ला संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली आणि संस्थेचा नियम असा आहे की संस्थेमध्ये विद्यार्थ्याला एकही रुपये फी नसते आणि संस्थेतील शिक्षकाला एकही रुपये पगार नाही. एकही रुपये फी नसलेली आणि शिक्षकाला एकही रुपये पगार नसलेली अविरतपणे चाललेली ही 100 वर्ष चाललेली संस्था ही म्हणजे जो साराची संस्था आहे की ज्या संस्थेचं द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये तिची नोंद झालेली अशी ती संस्था आहे. त्या संस्थेची काही प्रणाली आहे. तिथं शिक्षक येताना वैराग्य धारण करूनच येतो, कारण त्यांना पगारच नाही, काहीही ग्रहण न करता फक्त संस्थेची सेवा. पण वाक्य सांगतो बाबा, एक वाक्य घरी घेऊन जा. एखाद्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो की त्या शाळेत आपण गेट टुगेदरला गेलो तरच त्या शाळेचं तोंड पाहतो, नाहीतर त्या शाळेचं कोणी तोंडही पाहत नाही. पण कुठल्याही वर्षात कुठल्याही विद्यार्थ्याचं शिक्षण होऊ द्या, तो शिक्षण घेऊन गेलेला असू द्या, तो 70 वर्षाचा असू द्या, नाहीतर तो 50 वर्षाचा असू द्या, तो संस्थेकडे पाहताना आपली आई म्हणूनच संस्थेकडे पाहतो. हे संस्थेने दिलेले प्रत्येक विद्यार्थ्यावर केलेले संस्कार आहेत, ते महात्म्य आहे संस्थेचं. आणि अशा संस्थेमध्ये सद्गुरु श्री बन्सी बाबा यांनी प्रवेश घेतला. आता तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीनं बाबांनी अभ्यास केला, कुठल्या कुठल्या शिक्षकांचा त्यांना संसर्ग झाला, कुठल्या कुठल्या शिक्षकांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर कृपा केली, कशा पद्धतीनं पुढे बाबांचं जीवन चाललं याचा विचार उद्यापासून आपण करणार आहोत. आजची कथा या ठिकाणी विश्राम घेतली आहे. सर्वांनी एकदा जोरात बाबांच्या नावाचा जयघोष करायचा आहे. सद्गुरु बन्सी बाबा की, सद्गुरु बन्सी बाबा की, सद्गुरु बन्सी बाबा की. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय आपल्या चालू असलेल्या या कथेला आज सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या सर्वांवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय निवृत्तीपारायण सोनवणे साहेब हे या ठिकाणी आपल्या या कथेला भेट देण्यासाठी आले. त्यांचे या व्यासपीठाच्या तर्फे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे. तुकारामजी पुंडक यांच्यावर कडनं आपला तुमचा म्हणजे स्वतःचा आणि हजारे महाराजांचा सन्मान करण्यात येत आहे, तरी त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. त्या भगिनींनी इथं समोर आरतीचं ताट घेऊन यायचं आहे. सपत्नी जे सेवेकरी आहेत आसाराम भोकर हे अन्नदाते आहेत. या सर्वांनी सपत्नी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी असेल तर त्यांनी स्टेजवर आपल्या आरतीचं ताट घेऊन यायचं. इतर ज्या महिला आहेत त्यांनी आपल्या जागेवरच आरती ओवाळायची आहे. अंजाबापू कर्डिले हरिभक्तीपरायण आदरणीय अंजाबापू कर्डिले यांचा सत्कार होत आहे. नंतर जाधव मामा भेंडा, शंकर महाराज तनपुरे आणि आपले ज्यांनी YouTube चॅनल वाले
श्रीहरी युट्यूब चॅनल सोमनाथ वाकुळे बरोबर आपण सुद्धा सत्कार घेण्यासाठी समोर यायचे. त्यानंतर मोठे गुरुजी आहेत हरिभक्तपरायण सोनवणे साहेब आहेत, बाबासाहेब पवार पिचडगाव या सर्व मान्यवरांनी बंधूंनो हे जे ज्ञानेश्वरी उपासक होते, कारण आपण जे बाबांचं चरित्र आता हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज पाटील हे चरित्र करत आहेत, आपण सर्व हे चरित्र ऐकत आहोत. पण एक लक्षात घ्या तुम्ही, थोडा आवाज कमी करा. हे चरित्र आपण ऐकत आहोत. पाटील महाराज बाबांचं जे चरित्र आपल्याला सांगत आहे, खरंच भगवंताला तुम्ही किती आवडत असाल. हरिभक्ताचं चरित्र करणे किंवा हरिभक्ताचे गुण ऐकणं हे भगवंताला तुम्ही इतके आवडता. एका ठिकाणी माऊलीने ज्ञानेश्वरीत म्हणलंय, तेही प्राणापरवते आवडे मत निरुते जे भक्त चरित्रात्रे पसंत प्रशंसती. इतके तुम्ही भगवंताला प्रिय आहात, जे या धर्ममंडपात बसलेले आहे भगवंताला तुम्ही प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहात. महाराजांचे माता पिता इथं आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आपण छोटासा सत्कार करणार आहोत. तरी त्यांनी स्टेजवर यावं ही नम्र विनंती. चला त्यांच्या मातोश्री एक महिला मंडळातून एक सदस्य त्यांचा छोटासा सत्कार करण्यासाठी